रिझर्वेशन प्रमोशनचा प्रश्न अद्यापपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. तो पेंडिंग ज्युडिशियल पॉलिटिक्स चाललंय, पेंडिंग तो राजकीय दबाव चालू आहे, सरकारी दबाव चालू आहे, म्हणून ते पेंडिंग आहे. असंच आहे ना की कुणाचा बाप संविधान बदलू शकत नाही, आमच्या बापाने केले आणि मग आरक्षण पण जात नाही, काहीच जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्याची आंदोलन ही सामाजिक जे प्रश्नाची आंदोलन ही ताकदवर होणं झालेली आहे. आणि भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आणि ह्या समतेच्या विचारामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ना, हो काय हे ज्ञानानं मोठा माणूस पाहिजे, वयानं मोठा असून चालत नाही. दुसरी गोष्ट, जे विरोधक मंडळी सगळे आहेत त्याला एक केलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र काम करायला पाहिजे. ही भूमिका भीमराव आंबेडकर साहेबांच्या, बाबासाहेबांच्या नातवाची आहे. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. अबकड उपवर्गीकरण हा कर्मचाऱ्यांचा प्रश्न नसून नोकरीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. ॲडव्होकेट डॉक्टर S.K. भंडारे यांचे प्रतिपादन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने काल शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर पूर्व, मुंबई येथे उपवर्गीकरण व बौद्ध जनगणना यावर खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अबकड उपवर्गीकरण हा कर्मचाऱ्यांचा प्रश्न नसून नोकरीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे असे प्रतिपादन प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ॲडव्होकेट डॉक्टर S.K. भंडारे यांनी केले. हा कार्यक्रम दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ट्रस्टी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला. या प्रसंगी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ट्रस्टी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून माजी IRS तथा आयकर विभाग सेवानिवृत्त मुख्य सचिव सुभचन राम, भारतीय बौद्ध महासभा ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर S.K. भंडारे, मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक संदेश वाघ यांची उपस्थिती होती. तर सुनील निर्भवने, भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी भिकाजी कांबळे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष UG बोराडे आदी मान्यवरांसह भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे सर्व राष्ट्रीय व केंद्रीय विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रदेश आणि त्यांच्या अंतर्गत असलेले ठाणे महानगर, नवी मुंबई, पालघर, रायगड, दक्षिण, उत्तर व सर्व झोन शाखा व त्यांच्या अंतर्गत सर्व शाखा पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक शिक्षिका, बौद्धाचार्य, सैनिक आणि संविधान समर्थक समाज संघटना, कर्मचारी संघटना आदी सहभागी झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय सचिव BH गायकवाड यांनी केले. तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि सर्व समतेचे महामानव यांना विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून आम्ही काम करतोय, बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या कार्याला वंदन करतो. त्याचबरोबर आजच्या या खुल्या चर्चासत्राच्या निमित्तानं प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले आदरणीय सुभचन रामजी, दुसरे वक्ते प्राध्यापक डॉक्टर संदेश वाघजी, IBCFचे अध्यक्ष सुनील निर्गुणेजी, त्याचबरोबर मंत्रालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडेजी आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना जय भीम. 2024 पासून ABCDचा विषय हा सुरू आहे. थोडंसं त्याच्या पाठीमागे जातो. जो उल्लेख झाला आमच्या वाघ सरांनी बोलले की पदोन्नतीतील आरक्षण 4 ऑगस्ट 2017 मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्रातलं
पदोन्नतीला आरक्षण बंद केलं, टर्न डाऊन केलं. जो GR काढला होता त्याच्यात मी जाणार नाही, फक्त मी सांगतोय काय की 4 ऑगस्ट 2017ला आपलं आरक्षण, पदोन्नतीला आरक्षण म्हणजे पदोन्नती होणार नाही, ज्यांचा उल्लेख आता भारत वानखेडेंशी झाला की आता मी उपसचिव होऊ शकत नाही, आणि ते मला बोलता बोलता बोलले साहेब मी लवकरच होईल. मी म्हणलं होणार नाही, सांगितलं त्यांना. त्यावेळेला आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आंबेडकर भवनमध्ये, आणि आम्ही सगळेच होतो, आंबेडकर भवनमध्ये एक मिटिंग घेतली, आणि त्या मिटिंगमध्ये ते बोलता बोलता एक गोष्ट त्यांनी बोलली, हे कर्मचारी कधी समाजाच्या प्रश्नाला येतात काय, आणि समाज कर्मचाऱ्याच्या प्रश्नाला नाही. हा जो समाजामधला आणि कर्मचारी अधिकाऱ्यामधला जो गॅप आहे, तो गॅप तुम्ही भरला पाहिजे, तुम्हाला आंदोलन केलं पाहिजे. आणि त्याच भूमिकेवर IBCF स्थापन झालं, आणि समाजाचे प्रश्न, कर्मचाऱ्याचे प्रश्न IBCF घ्यायला सुरुवात केली. आणि त्याच अनुषंगानं 31 ऑक्टोबर 2017ला आपल्या आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला. मला वाटतं सगळी मंडळी, आम्ही सगळी मंडळी होतो, भारत वानखेडे, सुनील निर्मळेजी, आम्ही सगळे होतो. त्याच्यानंतर मग ती प्रक्रिया पुढे चालली, आणि मी मग IBCF आम्ही स्थापन झाला, आणि IBCFच्या निमित्तानं IBCFचा फाउंडर जनरल सेक्रेटरी या नात्यानं रिझर्वेशन प्रमोशन या केसमध्ये मी पिटिशनर आहे सुप्रीम कोर्टामध्ये. 136 पैकी मी त्यात एक आहे. त्यातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा ज्यावेळेला सुनावणी चालू होती त्यावेळेला चीफ जस्टिस दीपक मिश्रा सर यांनी प्रश्न केला वेणुगोपालचा, आणि समोरचे 5 जज होते, आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जर एखादा मंत्रालयीन अधिकारी म्हणजे सेक्रेटरी झाला, जसं आमचे सुभाषचंद्र राम सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी, ते पण सेक्रेटरी झाला, तर त्याला आरक्षणाची गरज काय, त्याला उत्पन्नाची अट लावूया, क्रिमिनल लावूया, असा प्रश्न उपस्थित केला होता. आणि वेणुगोपाल सरांना प्रश्न विचारला, सरकारी आमचे वकील. परंतु त्यांनी उत्तर द्यायच्या अगोदर त्या 5 जज पैकी नरिमन सर जे होते त्यांनी उत्तर दिलं. काय उत्तर दिलं ते अत्यंत महत्वाचं आहे, ते कुठेही लिखित झालं नाही. आणि ज्या वेळेला त्याने उत्तर दिलं त्यावेळेला मी सुनावणीसाठी तिथं त्या बार रूम मध्ये उपस्थित होतो, कोर्ट रूम मध्ये. तर त्याच्या वेळेला उत्तर त्याने काय दिलं की सर, माझं लग्न हे माझ्या गोत्रात आणि माझ्या जातीत झालेलं आहे. कळले विषय काय तुम्हाला? मी जरी जज झालो असलो, असं नाही त्यांनी सांगितलं, पण त्याचं उत्तर असं होतं तुम्हाला समजून सांगण्यासाठी, मी जरी जज झालो असलो तरी माझं लग्न ब्राह्मणाची मुलगी मला द्यायला आलेली नाही. कारण का मी आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या किती जरी उच्च शिक्षित झालो असलो, मला पैसा जरी मिळत असला, चांगला उच्च पदावर जरी झालो असलो, तरी मला माझ्या गोत्रात तर मला जातीतच लग्न करावं लागलंय, कारण ब्राह्मणाची मुलगी आली. कास्ट म्हणजे मॅरेज वेगळा विषय आहे, इंटरकास्ट मॅरेज वेगळा विषय आहे. त्यामुळे ते जेव्हा सांगितलं त्यावेळेला कुठल्याही आशिषाला उत्तर द्यायची लागली नाही. दीपक मिश्रा सरांनी मग काय उत्तर दिलं नाही, गप्प आहे. पण त्याच्यानंतर त्याने जो ऑर्डर दिली त्या ऑर्डरमध्ये मात्र लिहिलं की क्रिमिनलचा विषय विचारात घ्यावा. काय विषय घ्यावा? SC ST साठी क्रिमिनल लावण्याचा विचार करावा, अशा प्रकारच्या ऑर्डरमध्ये लिहिलं गेलं. पण ते इम्प्लिमेंट नाही झालं, कारण अजून त्या केसचा निर्णय लागलेला नाही, अद्यापर्यंत ते तसंच पडले. रिझर्वेशन प्रमोशनचा प्रश्न अद्यापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. तो पेंडिंग ज्युडिशियल पॉलिटिक्स चाललंय, पेंडिंग तो राजकीय दबाव चालू आहे, सरकारी दबाव चालू आहे, म्हणून ते पेंडिंग आहे. पण त्याच्या अगोदर तेच केस चालू असताना एक केस मात्र सुरू, ही जी आता ABCDचा जो विषय आहे तो ABCDचा केस झाली, आणि त्या केसच्या अगोदर या केसचा निकाल लागला. 1 ऑगस्ट 2024चा जो निकाल आहे, 1 ऑगस्ट 2024चा निकाल आहे, त्याची निकालाची प्रत माझ्याकडे पण आहे, जी संदेश सरांनी दाखवली. याच्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे की हे निकाल जो आहे 565 पानाचा आहे. या 565 पानामध्ये हे जे आपले डॉक्टर धनंजय चंद्रचूड सर आहेत, जे चीफ जस्टिस आहेत, ते चीफ जस्टिस आणि मनोज मिश्रा
हे 2 जजने एक जजमेंट दिलेलं आहे आणि ते जजमेंट जे आहे ते 140 पानाचं आहे या 565 पानापैकी. दुसरं BR गवई, भूषण गवई, जे आता नुकतेच चीफ जस्टिस वरून निवृत्त झाले, बरोबर आहे. ते त्यांचं जजमेंट आहे 1 ते 281 पानाचं. सगळ्यात जास्त जजमेंट त्यांचं आहे, 281 पानाचं आहे. तिसरं, आणि त्याला सपोर्ट केलाय फक्त, त्याचं फक्त 2च पान आहेत. त्या जजमेंटला सपोर्ट करणारे जे विक्रम नाथ आहेत त्यांनी फक्त 2च पानं लिहिले, त्याला सपोर्टचं फक्त लिहिलं. तिसरं बेला त्रिवेदी, जे आता उल्लेख झाला, संदेश सरांनी उल्लेख केला, बेला त्रिवेदी हे 86 पानाचं यांचं जजमेंट आहे. आणि पंकज मित्तल यांचं 54 पानाचं जजमेंट आहे. आणि सतीश चंद्र शर्मा यांचं 2 पानाचं जजमेंट आहे. या 7 जजने जो रिझल्ट दिलेला आहे त्या 7 पैकी 6 विरुद्ध 1 अशा प्रकारचं जजमेंट हे पास झालेलं आहे. या जजमेंटमध्ये जो उल्लेख झालाय तो अत्यंत महत्वाचा गोष्ट. म्हणजे हे काय प्रकार आहे, एबीसीडी काय प्रकार आहे आणि कशामुळे झाले, कशामुळे सुरू झाले आपल्या लोकांना माहितच नाही, चर्चाच नाही. एबीसीडी हे फक्त काहीतरी कर्मचाऱ्याचं आहे, बऱ्याच लोकांना वाटतंय. कुणाचा आहे विषय? एबीसीडी हा कर्मचाऱ्याचा आहे. हा कर्मचाऱ्याचा नाही तर नोकरीत येणाऱ्या विद्यार्थ्याचा आहे. नोकरीत येणाऱ्या, कारण शिक्षण झाल्यानंतर नोकरीतच येणार ना पहिल्यांदा. एंट्रीसाठी आहे, भरतीसाठीचा विषय आहे. नोकरीमध्ये भरती झालेल्यांसाठी नाही एबीसीडी. त्यांच्यासाठी पदोन्नती आरक्षण हा विषय आहे, तो बंद झालाय 4 ऑगस्ट 17 पासून. म्हणजे आपल्याला जमलेले सगळे पदार्थ जे मंडळी आहेत सगळी यांच्या कुटुंबातल्या त्या मुलांचा आहे आणि मुलींचा आहे. प्रश्न काय झालाय की आपल्याला काय वाटतंय, आमच्या बापानं हे सगळं संविधानात करून दिलंय, कुणाचा बाप संविधान बदलू शकत नाही. बरोबर ना? बरोबर का नाही? असंच आहे का नाही? असंच आहे ना की कुणाचा बाप संविधान बदलू शकत नाही, आमच्या बापाने केले. आणि मग आरक्षण पण जात नाही, काहीच जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्याची आंदोलन, ही सामाजिक जे प्रश्नाची आंदोलन ही ताकदवर होणार झालेली आहेत. मराठा आरक्षणचं आता उदाहरण सांगितलं, 56 65 किती 56 मोर्चे काढले त्यांनी. 58, बरं काय तुमचं 58 घ्या, हो का नाही? एवढे मोर्चे काढले, कायद्याच्या कसोटीवर नाही ते तरी काढलं त्यांनी. आणि आमचं सगळं कायद्यात असून आमचा बट्ट्याबोळ केलाय. ते आपल्याला कळणच झालंय की कसा बट्ट्याबोळ केलाय. काय विषय होता? तर सर्वोच्च न्यायालयाने जो 1 ऑगस्ट 2024 ला जो निर्णय दिला, 6 विरुद्ध 1 न दिला, तर तो कुठला होता? तर बाबा सिव्हिल ऍप्लिकेशन 23/17/2011चं सिव्हिल ऍप्लिकेशन आहे. ते काय आहे? तर स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंद्र सिंग वर्सेस अँड अदर्स. पंजाबचा जो SC आणि बॅकवर्ड क्लास, ST नाही त्याच्यात, SC आणि बॅकवर्ड क्लास रिझर्वेशन इन सर्व्हिस ऍक्ट 2006 याच्या संबंधी होता. यांनी काय केलं तर बाबा त्यावेळेच्या वाल्मिकी आणि मजहबी शीख यांना आरक्षण देण्याचा कायदा पास केला आणि निर्णय घेतला 50% आरक्षण. मग हा जो कायदा आहे, हा किती बाबा काय झाला विषय? तर हा कायदा जसं चिन्हया जे आहे, या चिन्हयाच्या केसमध्ये 29 मार्च 2010 जे CW जे रिट पिटिशन होतं ते 18/290/2009चं रिट पिटिशन होतं. आणि त्यानुसार हा जो 3 जजचा बेंच जो आहे, त्या बेंचमध्ये जो काय SCचा जो आंध्र प्रदेशचा जो SCचा कायदा आहे, आंध्र प्रदेश सरकारचा SC रिलेशनशिप अँड रिझर्वेशन ऍक्ट 2000चा होता. त्या अनुषंगानं जे रामचंद्रन राजीव कमिशन अशा प्रकारचं कमिशन नियुक्त केलं होतं आणि त्यांनी शिफारस केली होती की बाबा काय SCचं जे 15% आरक्षण जे आहे ते 15% आरक्षण ग्रुप A 1%, ग्रुप B 7%, ग्रुप C 6%, ग्रुप D 1%, असं 15%चं डिव्हिजन केलेलं होतं. आणि हे डिव्हिजन जे आहे, हे डिव्हिजन करण्याचा जो विषय होता, तर हे पंजाबचं आरक्षण जे केलेलं आहे संविधानिक नाही असा निर्णय या केसने दिला.
आणि ते दिल्यानंतर पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट जो आहे तो हायकोर्टने निर्णय देऊन त्यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या 30 जज समोर हा दाखल करा, तिथं नाही. मग त्यांनी पुढे काय केलं, लार्जर बेंचकडे गेलं. लार्जर बेंच मध्ये किती जणांचा, 3च्या नंतर किती होतं तर 5 जजच्या समोर हा दिला आणि 5 जज समोर जो निर्णय होता तो काय निर्णय होता, त्यात प्रश्न हे लिहिले या सगळ्या पिटिशन मध्ये, ह्या निर्णयामध्ये आहे. 5 जज समोर जे 3 प्रश्न होते. काय प्रश्न होता, जो पृष्ठ क्रमांक 13 आहे, या जजमेंटच्या 13 आहे. काय तर पंजाबचा 2006चा कायदा हा घटनात्मकदृष्ट्या व्हॅलिड आहे का, हा प्रश्न होता. दुसरा प्रश्न होता, राज्य सरकार 2006च्या कायद्यानुसार आरक्षण देण्यास सक्षम आहे का, सक्षम म्हणजे कॉम्पिटंट आहे का, त्याला अधिकार आहे का. तिसरा प्रश्न होता, ईव्ही चेन्नई अँड स्टेट ऑफ आंध्र प्रदेश हा निर्णय रिव्हिजिट करण्याची गरज आहे का. रिव्हिजिट म्हणजे काय तर पुन्हा त्याचं रिव्हिजन करण्याची गरज आहे का, त्यात काय दुरुस्त करण्याची गरज आहे का, हे 3च प्रश्न होते. आता मला सांगा, जर हा पंजाबचा विषय आहे, विषय कोणाचा आहे, हा पंजाबचा विषय आहे, देशाचा विषय आहे काय. विसरून जाऊ नये म्हणून एक गोष्ट सांगतो की जो रिझर्वेशन प्रमोशन, म्हणजे डिंगळे साहेबांना चांगलं माहिती आहे, बरोबर आहे. रिझर्वेशन प्रमोशन ही जी कुणाची केस आहे महाराष्ट्रातली, तर विजय घोगरे नावाच्या अधिकाऱ्याची आहे आणि ते मराठा आरक्षणला पण होता. जर्नैल सिंग पंजाबचीच केस आहे. ह्या 2 केस संबंधी, म्हणजे जर्नैल सिंगची ही केस आहे पूर्ण देशभर लागू झाली आणि महाराष्ट्राची केस त्याला टॅग झाली म्हणजे जोडली गेली. तर हे केसमध्ये कुठंही असं म्हणलेलं नाही काय की एससी ला किंवा एसटी ला क्रिमिनल लावा, त्याच्यात एबीसीडी करा, हा विषयच नाही त्याच्यात. तरी सुद्धा कोर्टानं हा विषय घेतला, काय क्रिमिनल लावा त्याला. 2 दिवसापूर्वी सर एका आपल्याच समाजाच्या प्रसिद्ध वकिलाकडे भेटायला गेलो होतो, असंच निमित्तानं. ते 2 वकिलांचं म्हणणं काय, ते चीफ जस्टिस होते ना, त्यांचा किती 50 वर्ष, 35 का 50 वर्ष एवढी सेवा केली, ते काय असंच लिहितील काय. आणि आता 5 वर्ष झाले, 2 वर्ष झालेला वकील कसं काय विरुद्ध बोलू शकतो. त्या वकिलाला मी उत्तर दिलं, सर तथागत भगवान बुद्ध यांचं वय काय होतं. तथागत भगवान बुद्धांच्या शिष्य कोण होतं, बनते आनंद. सारीपुत्र महामोगलायन हे वयानं काय गुरुजी बरोबर ना मोठे होते, पण शिष्य कोण होतं आनंद, वयानं लहान. पण त्याला सगळं माहित होतं ना, पाठ होतं का नाही. आणि भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आणि ह्या समतेच्या विचारामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ना, हो काय हे ज्ञानानं मोठा माणूस पाहिजे, वयानं मोठा असून चालत नाही किंवा सेवेनं मोठा असून चालत नाही. डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब 2014 मध्ये भारतीय बौद्ध महासभा. पण जे मी कुणाला टीका टिप्पणी करायचा मुद्दा नाही माझा, पण 2 महत्वाचे निर्णय घेतलेले त्यांनी. काय महत्वाचे निर्णय घेतले की बाबा भगवान बुद्धाच्या नंतर सम्राट अशोकाची फोटो लावणं पाहिजे. आज निर्णय घेतलाय ना, किती वर्षानं लोकांना माहित नव्हतं काय सम्राट अशोक झाला ना निर्णय, त्यांचाच प्रस्ताव आहे. दुसरी गोष्ट, जे विरोधक मंडळी सगळे आहेत त्याला एक केलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र काम करायला पाहिजे. ही भूमिका भीमराव आंबेडकर साहेबांची आहे, बाबासाहेबांच्या नातवाची आहे. आणि नुसत्याच रक्ताच्या वारसदाराची नाही हो, रक्ताच्या आणि विचाराच्या वारसदाराची आहे. आता माणसं म्हणतायत रक्ताचे वारसदार काय करायला लागले ते बघून घ्या दुसरे. त्यामुळं कोण किती दिवस काम केलंय हे महत्वाचं नाही, काय भूमिका आणि किती नॉलेज आणि किती अभ्यास आहे त्याच्यावर आहे. कालचा मुद्दा होता सर, काल आपण एका कार्यक्रमात होतो शिवाजी मंदिरला. 2 अत्यंत महत्वाची गोष्ट जे समोर आल्या. एक, पारधी समाज, महाराष्ट्रामध्ये 14 जाती आहेत पारधीच्या आणि देशामध्ये 200 जाती आहेत. यांना देशात 72 तास कुठं बी एका ठिकाणी 72 तासापेक्षा जास्त राहायची
अनुमती नाही. 1871 नाही, 1871चा कायदा आहे. त्याच्यात जाणीवपूर्वक लिहिलंय हे पारधीवाले जातीवंत पहिल्यापासून जन्मानच गुन्हेगार, असं कुठं आहे काय? लिहिलंय त्या कायद्यात, कळलंय का? आणि यांना जर 72 तास एका ठिकाणी थांबायचं नाही तर ते मला सांगा, भारतीय नागरिकत्व कसं त्यांना मिळणार? कसं मिळणार? मतदानात कसं त्यांना येणार? सिंपल गोष्ट आहे की नाही? आता तो हा जो प्रकार चाललाय आपला, कोणत्या पद्धतीने कसं झालं? दुसरा मुद्दा होता की ही जी प्रक्रिया चालू आहे, कुठली पण घ्या, प्रक्रिया चालू आहे, प्रतिनिधित्व काय आहे आम्हाला का नाही? देवाधर्माच्या सगळ्यासाठी करोडो रुपये चालले आहेत आणि मात्र मग या विकासासाठी शिक्षणासाठी पैसा नाही. त्यात एक मुद्दा समोर आला होता, निरंजन टकले सरांनी सांगितला होता की काय मुद्दा आला की शिक्षणाचा जो आता 2020चा जो काय नवीन शिक्षण धोरण, शैक्षणिक धोरण आले, त्यात काय म्हणलंय की नाही आता शिक्षक ठरवणार. तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर काय की तुमचा पूर्वज कोण होता, तुमची माणसं कोण, तुमचं काय घराचं आहे आणि पूर्वी काय करत होता. म्हणजे शिंप्याचा माणूस काय करत होता, मातंगाचा माणूस काय करत होता, म्हाडाचा माणूस काय करत होता, काय नाही ते त्या पूर्वज काय करत होते, त्याप्रमाणे त्याला काय देणार? कौशल्य शिक्षण देणार. मग मला सांगा, मग आपल्याला काय द्यायचं? ढोरं वाढायचं? हा, मातंगांना काय 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 करतात मातंग माहिती का नाही? रशिया, हा, नाव्याला, बरोबर आहे, चांबाराला, असं होणार का? ही प्रश्न उपस्थित केल्यात. आपल्या लोकांना एकसंघ राहण्याच्या दृष्टिकोनातून काही विचार आपला होत नाही, असो. पण या 3 प्रश्नासंबंधी जेव्हा हे 3 प्रश्न निर्माण झाले होते या जज 5 जजच्या खंडपीठाबरोबर, तर त्यांना हा पहिला विषय होता की इंदिरा साहनीच्या केस मधील 9 जजचा जो निर्णय आहे. इंदिरा साहनी म्हणजे काय, कधीचा विषय हा? मंडळ आयोग 92चा विषय. तर त्यावेळेला 9 जजचा निर्णय दिलाय बेंचनं, संविधानिक बेंचनं 9 जजचा निर्णय होता. तो कोर्ट करून चिन्मया केस मधील जो निर्णय आहे 5 जजचा, तो 5 जजचा 3 जजनी सांगितलं की नाही, हे रिव्हिजिट करण्याबाबत नमूद करून टाक. 9 जजचा निर्णय, 5 जजचा निर्णय आणि म्हणतोय कोण? 3 जजचा निर्णय म्हणतोय की नाही, हे चिन्मयाच्या केसला रिव्हिजिट करायला पाहिजे. हे चुकीचं आहे ना? ज्युडिशियल कोणत्याही कारण त्यांनी दखलपात्र कारण त्यात नमूद केलेलं नाही. डायरेक्ट सांगितलं तिघांनी की नाही, हे रिव्हिजिट करायला पाहिजे. आणि कधी सांगितलंय? 15 वर्षानंतर. कायद्याच्या भाषेत मंडळी, कायद्याची मंडळी आहेत मंडळी इथं, बरोबर नाही? कायद्याच्या भाषेत 15 वर्षानंतर रिव्हिजिट करण्याचा निर्णय का घ्यावा, हा प्रश्न निर्माण झालाय. लॉ डिसाइड, लॉ ऑफ लिमिटेशन आहे. दुसरी गोष्ट, हा लॉ जर डिसाइड झाला असेल तर त्यात बदल करायचा अधिकार खालच्याला कोर्टाला नाही. त्याच्यापेक्षा लार्जर जजला जर 9ला झाला असेल तर 11ला व्हायला पाहिजे, 7ला झाला तर 9नं करायला पाहिजे, 3ला झाला तर 5नी करायला पाहिजे. ही सिंपल गोष्ट आहे. तरी पण ती गोष्ट जे बेला त्रिवेदी मॅडम जे आहेत ना, जज आहेत, त्यांनी या मुद्दे त्यात घेतलेले आहे. आंध्र प्रदेशचा जो निर्णय जो आहे, रिझर्वेशन ऍक्ट जो आहे 2000चा, तो हा कायदा 5 जजच्या बेंचनं ईव्ही चिन्मयाच्या केसमध्ये असंवैधानिक असल्याचा निर्णय देऊन त्याच्यामध्ये सांगितलं की असंविधानिक आहे. आंध्र प्रदेशचा निर्णय, जर आंध्र प्रदेश निर्णय असंविधानिक आहे, तुम्हाला माहिती आहे काय? मग हे जे आंध्र प्रदेशचा निर्णय जो आहे तो 2000चा, नंतर समजा हा पंजाबचाच आहे, तर हे यांनी काय केलंय, नंतर ऍक्ट बदलले 2018 मध्ये केला, कारण हे मग हे सगळं रिव्हिजिट करून काय काय करून करायचा केला आज. परंतु हा जो मुद्दा चाललाय की कशाबद्दल चाललाय का, जर पंजाब राज्य जर हा जो सर्व्हिस ऍक्ट 2006चा आहे, तर पंजाब आणि हरियाणा कोर्टानं 29 मार्च 2010 रोजी असंवैधानिक म्हणण्याचा जो निर्णय पंजाब हायकोर्टाने दिला होता, पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं दिला होता, तर तो जो आहे तर त्याच्यामध्ये एक लिगल सिस्टम ठरलेली आहे ना की जर 2 जजनं दिला तर 3 पुढे म्हणायला पाहिजे, 3 दिला तर काय, ही लिगल सिस्टम आहे. असं टिप्पणी करू शकत नाही, कारण का आपल्यात बऱ्याच वेळेला चळवळीत करतात कुणी किती माणसानं बोलले काय नाही. मग आमच्याकडं आलं ते भारतीय बौद्ध सभेनं, म्हणजे भीमराव आंबेडकर साहेबांनी भारतीय बौद्ध एक धोरण आम्ही घेतलं आणि म्हटलं नाही आम्हाला हे मान्य नाही. अरे तू बाबा हे आम्ही जाणीवपूर्वक भीमराव साहेबांनी सांगितलं की कुणाचं नाव लिहू नका. आम्ही त्याने कोणी काय सांगितलंय, समाजाच्या हितासाठी काय निर्णय घेणं गरजेचं आहे तो आम्ही घेतलाय.
अशा पद्धतीनं तेव्हा असं काय एकमेकाला काउंटर करण्याची सिस्टीम ज्युडिशियल मध्ये नाही. तेव्हा ज्युडिशियल ही सिस्टीम अशी आहे, लिगल सिस्टीम जी आहे त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. त्यामुळं कोर्ट जो प्रस्तावित निर्णय जो आहे तो प्रस्तावित निर्णय कोर्ट बदलू शकत नाही. जोपर्यंत सामाजिक घटनात्मक आर्थिक बदल होत नाही तोपर्यंत हा घट असा बदलता येत नाही. अशा प्रकारची प्रक्रिया आहे. आणि या प्रकरणात हे जे पंजाबचं जे केसचं प्रकरण आहे या प्रकरणात 3 जज यांनी जो कोणतेही कारण नमूद न करता 5 जजकडे जो 15 वर्षानंतर जो फेरफार केलाय, रेफर केला, हेच मुळात चुकीचं आहे अशा प्रकारचं. कारण ज्युडिशियल पॉलिटिक्स करून काही ना काहीतरी गोष्टी घडल्या असाव्यात याच्या पाठीमागं याच्यामध्ये वाटते. संविधान कलम मगाशी उल्लेख झाला 341, 342 हे राष्ट्रपतींच्याकडे अधिकारात आहे. SC आणि ST ची काय यादी जाहीर करण्याचा आहे, त्यात काय बदल करण्याचा सगळा हा राष्ट्रपतीचा अधिकार आहे. आणि मग ही जी SC ST ची काय यादी आहे ती यादी एकसंघ आहे या कोर्टाच्या निर्णयात म्हणलेला आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.